ओके. फर्स्ट लेक्चर, पहिला दिवस मॅथचा, पार्ट 1. ठीक आहे. आता आपण श्री गणेशा करतो आहे, खास करून मॅथसारख्या विषयाचा. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला सगळ्यात पहिले त्याचा आपण इंडेक्स पेजवरती थोडंसं चर्चा करूया. ठीक आहे की काय नक्की पार्ट 1मध्ये आहे, काय काय एक्झॅक्टली कोणते चॅप्टर्स आहेत, किती चॅप्टर्स आहेत, 12थला त्याचं महत्त्व काय, 12th स्टँडर्ड HSCला त्याचं महत्त्व काय, CETला त्याचं महत्त्व काय आहे, JEEला काय महत्त्व आहे त्याचं. ठीक आहे. या गोष्टीवरती थोडंसं बघून घेऊया काय काय त्याच्यामध्ये. इझी पार्ट कोणता आहे, इझी चॅप्टर्स म्हणूयात त्यांना ॲज कम्पेअर टू अदर्स. तसं सगळ्यांनाच आपण इझी पकडायचं. माझं तर म्हणणं असं असतं मॅथ्सच्या बाबतीत की असं इझी कोणता आहे, अवघड कोणता आहे, हार्ड कोणतं आहे, असं काही नसतं. आपल्या प्रॅक्टिसवर आहे सगळं. किती प्रॅक्टिस करू त्यानुसार आपल्याला समजतं ते. त्याच्यामध्ये लक्ष किती घालू, त्याला वेळ किती देऊ आपण, त्यावर सगळं डिपेंड आहे. आपण त्याला दुर्लक्ष केलं, मॅथ्सला दुर्लक्ष केलं, तो आपल्याला दुर्लक्ष करून टाकतो. तो म्हणतो ठीक आहे, तुला मला वेळ देता येत नाही, मी पण तुला मार्क्स काय देणार नाही. त्याला वेळ दिला तो म्हणतो माझे एवढे मार्क्स कोणीच देणार नाही तुम्हाला. आउट ऑफ मिळून द्यायला हाच कमी वेळेमध्ये हाच सब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपण लक्ष देऊया. सगळ्यात पहिले चॅप्टरची लिस्ट आपल्या समोर आहे सगळ्यांच्या. बघा, फर्स्टपासून बघूया. ओके. मॅथमॅटिकल लॉजिक एक ॲप्रॉक्सिमेटली लक्षात घ्या 8 मार्क्स विथ ऑप्शन मार्क्स सांगतो आम्ही. HSCला किती राहतील, 8 मार्क्स आहे. हे पण एक ऑन ॲन ॲव्हरेज 6 to 8 मार्क्स मॅट्रायसेस. ठीक आहे. ओके. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे बघा व्हेरी होत असतं, म्हणून मी रेंज देतो आहे 10 to 12 मार्क्स. ओके. नंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सिमिलरली एक 6 to 8 मार्क्स आपण कन्सिडर करूया. 6 मार्क्स 8 मार्क्स, कधी कधी 10 मार्क्सला पण आला आहे तो पार्ट. सगळ्यात जास्त वेटेज जे आहे ते तुम्हाला 12 मार्क्स जे आहे वेक्टर्सला आहे, आणि याला पण एक ॲप्रॉक्सिमेटली 10 मार्क्सच्या आसपास आहे. म्हणजे मॅक्झिमम वेटेजचे हे 3 आहेत. मॅक्झिमम वेटेजनुसार म्हणायला गेलं तर हे 3 आहेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, वेक्टर्स, लाईन अँड प्लेन हे माहीत असू द्या. ठीक आहे. हा पहिला पॉईंट झाला. आफ्टर दॅट याला जास्त काही वेटेज नाही आहे. विथ ऑप्शन एक 4 मार्क्स आपण पकडूया, पण ते पण काही कमी नाही आहे. ठीक आहे. ओके. एक मार्क महत्त्वाचं आहे असं कन्सिडर करायचंच आपण. विथ ऑप्शन सांगतो आहे तुम्हाला मी. याच्यापेक्षा थोडंफार जास्त कमी होऊ शकतं, कारण असं काही त्यांनी ठरवून काढलेला नसतो पण असं होणार नाही. हा 12 मार्क्सला आहे, हा एखाद्या वेळेला 4 मार्क्सला आला डिरेक्टली, आणि हा 4 मार्क्सचा हा 12 मार्क्सला आला. एवढं काही डिफरन्स होत नाही. 1-2 मार्क पुढे मागे होऊ शकता याच्या. ठीक आहे. हे ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला वेटेज सांगितलं आहे HSCनुसार मी चॅप्टरचा. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटलंच तर काही मार्क करायचं असेल तर बुकमध्ये करून घ्या, करायचं असेल नसेल तर नंतर करा, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर जर बघायला गेलो तर तुमचे जे काय अपार्ट फ्रॉम अदर सब्जेक्ट्स जे काय तुमचे आहेत, कोणते सब्जेक्ट्स आहेत तुमचे दुसरे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, हे सगळेच्या सगळे तुमचे 70 मार्क्सचे तुमचं तिथं रिटर्न एक्झामिनेशन्स राहते, आणि 30 मार्क्स तुमचे कशाला आहेत, प्रॅक्टिकलला आहे. हे तर ऑलरेडी माहिती, पण तरी एकदा मी रिपीट करतो. पण मॅथ्सला फक्त असं आहे की 80+20 पॅटर्न आहे, की जे तुम्हाला बोर्डाला पण 80 मार्क्सचा पेपर असेल. ठीक आहे. आणि 20 मार्क्स जे तुमचे प्रॅक्टिकल बेस्ड असतील, तुम्ही जे काय कॉलेजमध्ये सबमिशन कराल किंवा तुम्हाला एक देतील ते क्वेश्चन सॉल्व करायला एंडला, त्याच्यावरती ते 20 मार्क्स आहे. ओके. 80 मार्क्सपैकी पार्ट 1ला किती, 40 मार्क्स, पार्ट 2ला किती, असं काही नाही आहे. हे सांगून ठेवतो. 10 स्टँडर्ड सारखं नाही आहे. तुम्हाला एकच पेपर असतो पार्ट 1 आणि पार्ट 2 मिळून. तसंच फिजिक्सचं, केमिस्ट्रीचं, बायोचं P1 P2 C1 C2 B1 B2 असे काही पार्ट्स नाही आहे. डिरेक्टली तुम्हाला कंप्लीट 70 मार्क्सचा पेपर असणार आहे बोर्डाला. जे आपण 10thला बघत होतो की अल्जेब्राचा वेगळा, जॉमेट्रीचा वेगळा, बरोबर आहे की नाही, हिस्ट्री सिविक्सचा वेगळा, जॉग्रफीचा वेगळा. ओके. सायन्स 1 वेगळा, सायन्स 2 वेगळा, असे जे काही पेपर्स होते 40 मार्क्सचे, तसं काही नाही. ठीक आहे. हा 80 मार्क्सचा सिंगल होणार आहे. सुरुवातीच्या सिलेबसच्या वेळेला पार्ट 1 पार्ट 2 होत होते पेपर, आधी एक 8-10 वर्षापूर्वी म्हणूया. ठीक आहे.
पण आता तसं होत नाही बोर्डाच्या एक्झामिनेशनला. तुम्हाला टोटल एकत्रितच पार्ट 2चा डिरेक्टली इंटिग्रेशनचा क्वेश्चन 2 नंबरला राहतो. इथला डायरेक्ट लाईन अँड प्लेनचा 3 नंबरला येतो. ठीक आहे. ओके. तर ते एवढं अवघड पण नाही, बट सांगतोय फक्त मी तुम्हाला. हा झाला पॅटर्नचा पार्ट. त्याच्यानंतर मला पुढे बोलायचं आहे तुमच्याशी, की महत्त्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला यामध्ये, की हा जो पार्ट आहे ना, याला सोडायचं नाही अजिबात. हा एक इझी पार्ट आहे. दिस वन अँड दिस वन. लक्षात ठेवा, पार्ट 1मध्ये तुम्ही म्हणणार सर ज्याला जास्त वेटेज होते ते आपण सोडले नाही. सोडायचं काहीच नाही, करायचं सगळं आहे. हे पटकन होणार आहे. आलं लक्षात? हे तुमच्याकडनं पटकन होऊन जातील. यांचा अभ्यास पण पटकन होऊन जातो ह्याच्या. ॲट द एंड ऑफ द डे सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे. हे चॅप्टर्स लवकर होऊन जातात. ओके. ठीक आहे. आता आणि फॉर एक्झाम्पल लिनियर प्रोग्रॅमिंग, आता एक्सरसाइजच एक आहे त्याच्यामध्ये. कसं काय नाही होणार? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इझीच आहे. एक प्रूफ आहे, 2-3 एक्सरसाइज आहे, फक्त पटकन होणार. लॉजिक, मॅट्रायसेस, आणि यांना पण काय वेटेज कमी नाही. लॉजिक आणि मॅट्रायसेसला 8-8 मार्काच्या आसपास वेटेज आहे. ठीक आहे. पण ते इझी आहे. म्हणजे खूप लेंदी पण नाही, खूप कमी पण नाही, मीडियम साईजचे चॅप्टर आपण कन्सिडर करू. बट इंटरेस्टिंग चॅप्टर्स आहेत. जास्त काय असे अवघड नाही, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. 8 स्टँडर्ड 9 स्टँडर्डच्या स्टुडंटला जरी शिकवले ते सुद्धा पेपरला लिहून येतील. 9 स्टँडर्डचा स्टुडंट तर कसा पण लिहिल ते. आलं लक्षात? आणि सगळ्यात भारी तुम्हाला सांगतो, याची खासियत काय मॅथ्सच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, एक पॅटर्न ठरलेला आहे. म्हणजे शेवटच्या काळात तर मी तुम्हाला अशा गोष्टी सांगेल, वर्षभर फक्त एक नॉर्मल तुम्ही लेक्चर्स आणि काही ना काही गोष्टी फॉलो केल्या तर 2, 2.5, 3 दिवसाच्या, फक्त 2 दिवसाच्याच अभ्यासाच्या बेसवरती 80 आउट ऑफ 80, म्हणजे इतका कन्साईज इम्पॉर्टंट पार्ट अशा पद्धतीने देत असतो शेवटी की आउट ऑफ 80 तुम्ही मोर दॅन 50 कसे मिळवतात 1.5 ते 2 दिवसाच्या अभ्यासाच्या बेसवरती. कंडिशन अप्लाय, वर्षभर आपल्याला लेक्चर करायचे आहेत, व्यवस्थित लक्ष द्यायचे, तेव्हाच जमतं ते. ते काय असं नाही की चला आता शेवटचे 1.5 दिवसच येतो आता लेक्चरला डिरेक्टली, वर्षभर जाऊ द्या आता. तसं नाही होणार ते. समजते मला काय म्हणायचं आहे? ठीक आहे. बट इंटरेस्टिंग आहे मॅथ्स. तुम्हाला याचा फायदा 100% मी सांगतो लाईफ टाईम होणार आहे. एवढं मी तुम्हाला सांगतो. लाईफ टाईम. इवन मी आता फिजिक्स पण मी टीच करतो आहे, पण मी फिजिक्सच्या बाबतीत तसं बोललो नाही, केमिस्ट्रीच्या बाबतीत बोललो नाही, बायोच्या बाबतीत बोललो नाही, इवन 11thला पण असं मॅथ्सच्या बाबतीत बोललो नाही, पण 12thला मात्र बोलतो आहे. कारण याच्यानंतर कोणते तुम्ही एज्युकेशन जर घेतलं त्याच्यामध्ये M1 M2 M3 समजा इंजिनिअरिंगचा पार्ट असेल, बीटेकचा पार्ट असेल, त्याच्यामध्ये M1 M2 M3 सब्जेक्ट्स असतात. तुम्ही आता 12वीचा मॅथ्स केलं, तुम्हाला क्लास लावायची गरज नाही. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला क्लासेस लावू नका सांगतो. होणार पास तरी पण तुम्ही चांगल्या पद्धतीने. कधीतरी 12वी होणार आहे ना आपली, कधीतरी संपेल 12वी. जशी 10th संपली, 11th संपली, 12वी पण संपणार आहे कधीतरी. त्याच्यानंतर पुढचं एज्युकेशन घेणार आहे आपण, सगळं कामात येणार आहे, वेस्ट जाणार नाही, गॅरंटेड सांगतो. फक्त एकच सांगतो, आता व्यवस्थित करा मात्र, होल इयर, कम्प्लीट इयर. ठीक आहे. समजणार 100%, डोंट वरी अबाउट इट. सर हे काय करायचे नाही का? 100% करायचे, त्याला तर मॅक्झिमम वेटेज आहे. सुरुवातीला कोणते करायचे प्लॅनिंग सांगतो आहे मी तुम्हाला. ठीक आहे. ओके. हा पण इम्पॉर्टंट आहे. हा पण ट्रिग्नोमेट्री बघा ना, आपल्याला सोडतच नाही. 10thला पण होता, 11thला पण ट्रिग्नोमेट्री 1 ट्रिग्नोमेट्री 2 होता, बरोबर आहे. ओके. आहेत, लागतात ते. अरे ते ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तुम्हाला पार्ट 2मध्ये पण लागतात, डिफरन्शिएशन इंटिग्रेशनमध्ये. डिफरन्शिएशन वर्ड ऐकल्यासारखा वाटत असेल, लास्ट चॅप्टर होता पार्ट 2चा आपल्या 11thचा. ठीक आहे. त्याचं मग ॲडव्हान्स व्हर्जन थोडंसं पुढे. परत सांगतो, थोडंसं लेंदी फील होईल, पण हार्ड नाही आहे. ठीक आहे. त्याला टाईम द्या, तो तुम्हाला मार्क देईल, याची मी गॅरंटी देतो. ठीक आहे. ओके. चलो, आता आपण काय करू इथे, सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे वी विल मूव टुवर्ड्स द फर्स्ट चॅप्टर. पहिल्या चॅप्टरकडे जाऊया, मॅथमॅटिकल लॉजिक, याच्याकडे जाऊ. ठीक आहे. आता लॉजिक म्हणजे काय माहिती का, की एक मॅथमॅटिक्सचं एक आपण मॅथमॅटिक्स किंवा पुढे जे काय प्रोग्रॅमिंग आपण IT क्षेत्र म्हणतो, कम्प्युटर वगैरे, त्याचं जे काय लॉजिक आहे ते बऱ्यापैकी याच्यावरती डिपेंड आहे, ह्या चॅप्टरवरती. हे बेसिकच आहे जवळपास. मॅथमॅटिक्सच्या बाबतीत एक तुम्हाला माहिती देऊन ठेवतो, इट्स अ युनिवर्स लँग्वेज.
युनिव्हर्सल नाही म्हणत आहे, युनिव्हर्स लँग्वेज. युनिव्हर्स किती मोठे माहिती तुम्हाला? माहिती आहे का युनिव्हर्सच्या बाबतीत थोडंफार माहिती, काही थोडीफार अंदाज आहे, माहिती आहे? ठीक, मी तुम्हाला पाठवतो जरा. मी एक येईल काही दिवसामध्ये, युनिव्हर्सच्या बाबतीतच पॉडकास्ट आहे, ते पाठवतो काही दिवसात. बघा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल युनिव्हर्स किती मोठं आहे. ठीक आहे, बट आता त्याच्यावर बोलत नाही. युनिव्हर्स लँग्वेज का म्हणतो माहिती आहे का? कारण कोणतीही गोष्ट, आता आपली कशी एक लँग्वेज आहे, आपण मदर टंग मराठीतून बोलतो आहे, हिंदीतून बोलू शकतो, अजून नंतर इंग्लिशमधून. लँग्वेज आहे ना, कम्युनिकेशनचा पार्ट आहे. ठीक आहे, तेव्हाच काहीतरी गोष्टी होत आहेत. बट इन द युनिवर्स होणार काय माहिती का? समजा इथं अर्थ आहे, इथं मून आहे, मूनवरती काही लँडिंग करायची किंवा काही सॅटेलाईट त्याच्या भोवती आपल्याला पाठवायचे आहेत, तर त्या केसमध्ये लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी कशाने पॉसिबल होता? मॅथ्सने. कशाने पॉसिबल होणार आहे? मॅथ्स. फिजिक्स तर त्याचं ॲप्लिकेशन बेस्ड सब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. मॅथ्स आल्यानंतर फिजिक्स आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एक थेरॉटिकल पार्ट आहे, काही कन्सेप्ट आहे, त्याचे काही इक्वेशन्स वगैरे सगळं मॅथ्सनेच सॉल्व्ह होतं. मॅथ्स नसतं तर फिजिक्सचा संबंधच नाही. ओके, ठीक आहे. सो पहिल्या पॉईंटकडे येऊ आपण. हिअर इट इज द मॅथमॅटिकल लॉजिक. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले त्यांनी एक वर्ड यूज केलेला आहे, स्टेटमेंट. A sentence which is 100% true or 100% false is called statement. For example, moon is revolving around earth. True का false है? It's a true. When you know the particular sentence is 100% true, it's a statement. ते काय असतं? So this is the statement. हे काय आहे? स्टेटमेंट आहे. परत पुढे लिहितो मी. सेकंड, समजा 4 + 5 = 10. सर 4 + 5 = 9 माहिती मला, ते नाही म्हणते मी. बट 4 + 5 = 10, इज इट ट्रू ऑर फॉल्स? आपल्याला एकच चेक करायचं आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे. बरोबर काय ते काढायला नाही जायचं आहे. आलं का लक्षात? वी डोंट हॅव टू फाइंड आउट काय करेक्ट आहे, ट्रू काय ते करेक्ट करायचं नाही आपल्याला. आपल्याला फक्त चेक करायचं वेदर इट इज स्टेटमेंट ऑर नॉट. ओके, 4 + 5 = 10. दिस इज 100% फॉल्स. द सेंटेन्स फॉर विच, असं सेंटेन्स की ज्याच्यासाठी आपण सांगू शकतो काय, की दिस इज 100% ट्रू ऑर 100% फॉल्स. इन दॅट केस दॅट सेंटेन्स इज स्टेटमेंट. ते काय असतं? समजा आपण एखाद्याला सांगितलं, गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर. हे 100% ट्रू आहे का फॉल्स आहे? काही सांगता येत नाही. तो तुम्हाला वॉटर, म्हणजे दॅट पर्टिक्युलर पर्सन इज गिविंग यू अ वॉटर ऑर नॉट, इट डिपेंड्स ऑन दॅट पर्सन. तो म्हणणार मी कामात हे नाही देऊ शकत, एखादा म्हणणार अरे बाबा देतो आणून. डिपेंड्स ऑन सिच्युएशन. ते स्टेटमेंट नाही. आलं लक्षात? जे 100% ट्रू असेल किंवा 100% फॉल्स असेल, दॅट पर्टिक्युलर सेंटेन्स इज अ स्टेटमेंट. तर स्टेटमेंटच्या बाबतीत जर आयडिया आली तुम्हाला, ठीक आहे. अँड मी इथं लिहून ठेवतो, याला थोडंसं
and its truth value is represented as true capital T and false capital F. ट्रू असेल तर आपण याची ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिणार टी, याची ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिणार एफ. दॅट्स इट. आर यू गेटिंग माय पॉइंट? इफ इट इज ट्रू then true, write down T over there, and if it is false write down F over there. That's the truth value. ही त्याची काय असते ट्रूथ व्हॅल्यू असते. तर आपण इथे बघू शकतो फर्स्ट वन काय एक्झाम्पल्स दिले आहेत, आपण जस्ट चेकआउट करू त्यांना. ठीक आहे, पेज नंबर किती आहे? ऑन द पेज नंबर 1च आहे. ठीक आहे, फर्स्ट वन काय दिलेलं आहे आपण बघूया. फर्स्ट वन, फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट्स. त्यांनी एक एक्झाम्पल म्हणून दिले, फक्त आपण चेक करतो, चेक करतोय त्यातलं. फर्स्ट वन त्यांनीच सांगितले सेंटेन्सेस स्टेटमेंट आहेत. ऑलरेडी गिवन सेंटेन्सेस आर स्टेटमेंट. दे आयदर 100% ट्रू किंवा 100% फॉल्स. ओके, ते आहेच. सन रायझेस इन द ईस्ट, ईस्ट ऑर वेस्ट? ईस्टच ना, बरोबर आहे. ओके, ठीक आहे. पण आपण त्याची वाटलंच तर ट्रूथ व्हॅल्यू पण लिहू, इट इज अ ट्रू, समजण्यासाठी फक्त. ठीक आहे, नाही तर त्यांनी लिहायला सांगितलं नाही, जस्ट ऑब्झर्वेटरी आहे ते. 5 into 2 = 10 असतं, पण तिथं किती दिलं आहे त्यांनी? 11 दिलेलं आहे. वी नो द 5 into 2 = 10, but they have given 5 into 2 = 11. It's 100% false. Then also it is a statement. Because 100% true or 100% false sentences are statement. Okay, so this is false and this is the statement. Number, every triangle has 3 sides. Yes. After that, Mumbai is the capital of Maharashtra. Every equilateral triangle is equiangular triangle. तसं काही नाही आहे. A natural number is an integer. Yes. ठीक आहे, some are true, some are false. ओके, त्यांनी तसं आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू राईट डाऊन करा असं म्हणायला नाही सांगितलं. आपण वी आर जस्ट डिस्कसिंग सम एक्झाम्पल्स. दॅट्स इट. ठीक आहे, मग आता सध्याला हे एक्झाम्पल्स तुम्ही लिहू शकतात 2-3 त्यातले ॲज अ एक्झाम्पल म्हणून, और जे आपण आपल्या मनाने लिहिलेले आहेत इथे, यू कॅन राईट डाऊन दिस 2 एक्झाम्पल्स ॲज वेल, काही प्रॉब्लेम नाही. तर मग हेडिंग लिहा, एवढं पॉईंट लिहा. वी विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट पॉईंट आफ्टर दिस. एवढं लिहून घेतलं, पुढे जाऊया आपण. राईट डाऊन.